गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आज आपण लेक्चर मध्ये बघत आहोत की बेंडिंग स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस हा आपला युनिट चालू आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम बघूया बेंडिंग स्ट्रेस. ओके, तर आपलं इक्वेशन काय होतं? प्युअर बेंडिंग इक्वेशनचं m बाय i सिग्मा बाय y आणि e बाय i हे आपण काय केलं मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की प्युअर बेंडिंग इक्वेशन किंवा त्यालाच म्हणायचं फ्लेक्चर इक्वेशन. ओके, तर आपण वन बाय वन प्रॉब्लेम बघूया. फाइंड द पहिला प्रॉब्लेम बघूया. फाइंड द मॅक्सिमम स्ट्रेस. ओके, maximum stress induced in a steel flat 150 mm wide and 12 mm thick. Okay, here is the cross section. If it is bent into a circular arc of 1 to 000 mm radius, that means the given value is radius of curvature. Okay, radius E is equal to 2 into 10 raised to 5 Newton. आपण ते प्रॉब्लेम मध्ये एक व्हॅल्यू गिवन आहे वाईड आणि थिकनेस. दॅट मीन्स काय क्रॉस सेक्शन गिवन आहे तो आपण क्रॉस सेक्शन काढला. बी आहे 150 mm आणि डी आहे तुमचा 12 mm. सेंटरला काय तुमचा न्यूट्रल ऍक्सिस असतो. ओके, आणि न्यूट्रल ऍक्सिस पासून आउटर डायमेन्शन ते तुमचं वाय कन्सिडर केलं जातं. तर मी या ठिकाणी काय केलंय, ते वाय ची किंमत काढून घेतली म्हणजे वाय पुट केला. ओके, गिवन मध्ये काय बी आहे 150 mm, डी आहे 12 mm, ई आहे 2 into 10 raised to 5 गिवन आहे. रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा माहिती आहे. काढायचे सिग्मा बी. ओके, फर्स्ट आपण y कसं काढलं? मग टोटल थिकनेसच्या निम्म 12 divided by 2 that is 6 आहे. ओके, फ्लेक्चर इक्वेशन आपण यूज केलं m by i सिग्मा by y e by r. m म्हणजे मोमेंट, i म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, सिग्मा b म्हणजे बेंडिंग स्ट्रेस, y means the distance from neutral axis to the outer fiber, e means Young's modulus and r means radius of curvature. आता कोण या 6 व्हॅल्यू पैकी आपल्याला बघायचं काय काय गिवन आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण बघूया की बघा ई गिवन आहे. ओके, ई गिवन आहे, आर गिवन आहे. ओके, आणि वाय गिवन आहे. काढायचं काय? सिग्मा बी. म्हणजे आपण काय घेणार? हे इक्वेशन पुट घेणार आपण. आपल्याला सिग्मा बी काढायचं म्हणजे. ओके, मग काय? सिग्मा बाय वाय ई बाय आर. सिग्मा काढायचं, वाय ची किंमत आहे 6 mm, ई ची किंमत आहे 2 into 10 raised to 5, आर ची किंमत आहे 1 to 000. सिग्मा बी काय होईल? हा इकडे 6 मल्टिप्लाय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन उत्तर येईल 100 Newton per mm स्क्वेअर. ओके, किती सिंपल प्रॉब्लेम आहे. हा झाला आपला पहिला प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आपण बघू तर काय विचारलं, काय काढायचं. ठीक आहे. अ स्टील प्लेट इज बेंट इनटू अ सर्क्युलर आर्क ऑफ 10 मीटर रेडियस. या ठिकाणी आर्क आहे 10 मीटर आहे. ओके, इफ द प्लेट सेक्शन बी 120 mm वाईड क्रॉस सेक्शन दिलाय आणि 12 mm थिक. मागल्या प्रॉब्लेम सारखं काय करायचंय? क्रॉस सेक्शन काढायचं, ज्याची बी आहे 120 mm आणि डेप्थ आहे तुमची 20 mm. सेम न्यूट्रल ऍक्सिस सेंटरला असतो. वाय काय झाला तुमच्या थिकनेसच्या निम्मा, वीच्या निम्मा 10 वाय झाला. ओके, फाइंड द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. काय काढायचं तुम्हाला? सिग्मा काढायचा आहे. बेंडिंग मोमेंट आणि काय काढायचंय? मोमेंट काढायचे. विच कॅन प्रोड्यूस स्ट्रेस E is equal to 2 into 10 raised to 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय? सिग्मा आणि m काढायचंय. पहिला आपण बघूया काय काय गिवन आहे. आर गिवन आहे रेडियस ऑफ कर्वेचर मीटर मध्ये. ते मी कशामध्ये केलं? mm मध्ये करून घेतलं. 10 मीटरचं काय झालं? 10 raised to 3 न्यूटन, सॉरी 10 raised to 3 mm. ओके, पुन्हा काय झालं? ई गिवन आहे, बी गिवन आहे, डी गिवन आहे. एम आणि सिग्मा काढायचा आहे. मागल्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं एम बाय सिग्मा बाय ई बाय आर. पहिले काय करायचं? हे चार कन्सेप्ट घ्या, जेणेकरून 3 माहिती आहे तुम्हाला. ई माहिती आहे, आर माहिती आहे आणि वाय माहिती आहे. सिग्मा जर तुमचा निघून जाईल. ओके, सिग्मा डी सिग्मा डिवाइड बाय वाय ई बाय आर. ही किंमत काढली, तुमचा सिग्मा निघाला 200 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता काय करायचं? मला मोमेंट काढायचं. मोमेंट साठी तुम्ही हे दोन इक्वेशन वापरा किंवा हे दोन इक्वेशन वापरा, उत्तर सेमच येणार आहे. मोमेंट मध्ये तुम्हाला आय काढावं लागणार या ठिकाणी. ई तुम्हाला माहिती आहे, आर माहिती आहे, सिग्मा पण माहिती आहे, वाय पण माहिती आहे. मी काय केलं? पहिले हे चार सेट घेतला, एम बाय आय सिग्मा बाय वाय. आता आय काय असतो? तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आय एक्सेस म्हणजे काय? बी डी क्यूब बाय 12. बी किती आहे? 120 mm, डी आहे तुमचा 20 mm. बी डी क्यूब बाय 12 केलं की आलं याचं उत्तर 80 into 10 raised to 3 mm raised to 4. आता आय माहिती आहे तुम्हाला, सिग्मा माहिती आहे आणि वाय माहिती आहे. ओके, मग काय निघालो तुमचा? मोमेंट. मोमेंट काय असतं? मोमेंट युनिट असतं न्यूटन mm. ओके, उत्तर आलं हे 80 into 10 raised to 3 into 200 divided by 10, 1.6 into 10 raised to 6 न्यूटन mm. मोमेंट म्हणजे काय? लोड इंटू डिस्टन्स असतं. ओके, तर आता बघूया एक आणखी दुसरा एक प्रॉब्लेम होता नंबर 3 चा. यामध्ये थोडं काही चेंजेस आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण नुसता सिग्मा काढला, सेकंड प्रॉब्लेम मध्ये मोमेंट आणि सिग्मा काढला, थर्ड प्रॉब्लेम मध्ये बघूया आपण काय आहे ते.
अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ बिल्डिंग हॅव्हिंग स्पॅन ऑफ 5 मीटर. म्हणजे या ठिकाणी बघा स्पॅनचा एक नवीन प्रॉब्लेम आहे. स्पॅन आहे 5 मीटर, सब्जेक्टेड टू UDL 25 किलोन्यूटन पर मीटर. एका एक स्पॅनवर तुमचा लोड अप्लाय केला, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओव्हर एंटायर स्पॅन, सगळ्या टोटल स्पॅनवर तुमचा लोड अप्लाय आहे. डिटरमाइन मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. दॅट मीन्स काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. दॅट मीन्स तुम्हाला काढायचं सिग्मा. ओके. इंड्यूस्ड इन क्रॉस सेक्शन, क्रॉस सेक्शन दिला 200 mm टू 400 mm. 200 तुमचा बी असतो आणि 400 तुमची थिकनेस असते. ओके. बघतात आपण याच्यावर आपण डायग्राम काढली. बी आहे 200, डी आहे 400, वाय आहे, वाय किती येलो त्या ठिकाणी, हे जर 400 mm वाय किती येईल, 400 निम्मा 200. या ठिकाणी मी 200 काढला. ई गिवन आहे 1.4 GPa. GPa मीन्स गिगा पास्कल. ते म्हणजे काय करायचं, न्यूटन पर mm स्क्वेअर करायचं असलेला फक्त 10³ न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1.4 × 10³ न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि नुसतं MPa असेल तर त्याला काही करायचं नाही. ओके, जवळ जसं आहे तसं असतं, कारण की 1 MPa = 1 न्यूटन पर mm स्क्वेअर असतं. आता मला या ठिकाणी काढायचं M/I सिग्मा बाय वाय, E/R. इक्वेशन पाहिजे. ई गिवन आहे, आर गिवन आहे का, नाहीये. मग आपण काढू शकतो का आर, नाहीये. सिग्मा आहे बघा, M/I सिग्मा बाय वाय. या ठिकाणी मी आणखी लिहितो E/R. ओके. ई गिवन आहे, आर गिवन आहे का, नाही. ठीक आहे, सोडून द्या. सिग्मा काढायचा, हे पण माहिती नाहीये. ओके. मोमेंट साठी ही कंडिशन दिली आहे, म्हणजे मोमेंट निघू शकतं. आय साठी ही सेक्शन आहे BD³/12. वाय पण माहिती आहे, म्हणजे तुम्हाला कोणतं इक्वेशन वापरावं लागणार आहे, M/I सिग्मा बाय वाय. ओके. तर बघू द्या. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, 25 किलोमीटर पर मीटरचा लोड आहे, 5 मीटरचा स्पॅन आहे. मोमेंट सुद्धा काय असतो, जर UDL असेल तर WL²/8. ओके. आणि पॉइंट लोड असेल तर WL/4. ओके. तर काय W² किती आहे तुमचा, 25. बघा युनिट बघा, किलोमीटर मीटर, किलोमीटर मीटर, वर सगळे MM मध्ये, ते आपल्याला नंतर कन्वर्ट करायचे. W आहे 25, L आहे 5, 8 आहे. याचं उत्तर आलं 78.125 किलो न्यूटन इंटू मीटर. आता हे न्यूटन इंटू MM मध्ये करायचे. 1 किलोमीटर म्हणजे किती न्यूटन, 10³ न्यूटन. ओके. आणि 1 मीटर म्हणजे किती MM, 10³ MM, म्हणजे 1000. हे काय करायचं मग, याचे 3 आणि याचे 3 झाले किती, 10⁶. ओके. उत्तर काय आलं, 78.125 इंटू 10⁶ न्यूटन MM. कशामुळे न्यूटन MM मध्ये घेतलं, म्हणजे वरच्या सगळ्या व्हॅल्यू बघा, MM न्यूटन पर MM, सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये येतात, MM मध्ये येतात. मग ही व्हॅल्यू आपल्याला कशाला मीटर मध्ये ठेवता येईल, नाही ठेवता येईल. आता इक्वेशन कोणतं वापरलं मी, M/I सिग्मा बाय वाय. ओके. M तुमचा माहिती आहे, जे की आता वर काढलाय आपण, कॅल्क्युलेट केलाय. आय काय असतो, BD³/12. बी आहे 200, डी आहे 400. आय ची किंमत काढली, आय पण झाला, M पण झाला. राहिला वाय किती असतो, 400/2 म्हणजे किती आलं, 200. 200 पण काढायचं. सिग्मा पुट करा, तुमचं निघून जाईल सिग्मा. ओके. आणखी जर तुम्हाला या ठिकाणी आर काढायचा असेल, म्हणजे जर विचार तुम्हाला, तुम्ही काय काढा की रेडियस ऑफ कर्वेचर काढा, तर तुम्ही आता आर काढू शकता, कारण की M ची किंमत माहिती आहे, आय ची किंमत माहिती आहे, ई माहिती, आर काढायचंय. ओके. हा, जर एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला ही हेडलाईन असेल, सेम प्रॉब्लेम असेल, त्याच्या खाली शेवटी ही असेल की ड्रॉ द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ओके. मी काय केलं, दोन्ही प्रॉब्लेम कंबाईन केले. या ठिकाणी इतकीच कन्सेप्ट असेल की बाबा ड्रॉ स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. काय करायचं त्याच्यामध्ये, की तुमचा सेक्शन जो आहे तो सेक्शन काढायचा. काढला, हा ऍक्सिस असतो, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रल ऍक्सिस. हे बघा NA BD दिलाय, क्रॉस सेक्शन ऑफ बीम आहे. ओके. न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग मोमेंट किती असते, 0 असते. वरचा भाग काय असतो, कम्प्रेशन मध्ये असतो. खालचा भाग काय असतो, टेन्शन मध्ये असतो. हे काय करायचं, एक उभी लाईन ड्रॉ करायची. ओके. मॅक्झिमम कुठं असणार, आउटर फायबरला. हे मॅक्झिमम आउटर फायबर. आता ही चेंज काय केलं, हे इकडे काय चाललाय, सिग्मा C म्हणजे हा वर कम्प्रेशन आहे, आणि सिग्मा T म्हणजे हा टेन्शन आहे. बिकॉज न्यूट्रलॅक्सच्या खालचा पार्ट टेन्शन मध्ये जातो इकडे, आणि वरचा पार्ट कम्प्रेशन मध्ये जातो. म्हणजे स्ट्रेस दोन प्रकारचे आहे, कम्प्रेशन टेन्शन आहे, कम्प्रेशन स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेस. व्हॅल्यू किती आहे, सेमच आहे बघा, 14.65. त्यामुळे काय करायचं, सिग्मा C = 14.65 न्यूटन पर MM स्क्वेअर. सेम सिग्मा T = 14.65 न्यूटन पर MM स्क्वेअर. या डायग्रामला काय म्हणायचं, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. ओके. अशा पद्धतीने आपण काय केलं, याच्यावर 3 प्रॉब्लेम बघितले. M ची व्हॅल्यू काढली, सिग्माची व्हॅल्यू काढली, आणि स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. याच्यावर तुम्हाला आणखीन जर विचारलं असतं ई काढा, तर ई सुद्धा काढू शकतो, कारण की पहिले बघायचं आहे आपल्याला कोणती किंमत गिवन आहे आणि कोणती किंमत काढायची आहे. या 6 पॉईंट वरून तुम्हाला कोणते 3 गिवन असतात, तुम्हाला चौथी काढायची असते. तर कोणते 3 गिवन आहेत ते बघायचं, त्याचं इक्वेशन ड्रॉ करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, बेंडिंग स्ट्रेसवर आपण प्रॉब्लेम बघितले. पुढील लेक्चर मध्ये आपण बघूया शियर स्ट्रेसवर प्रॉब्लेम. ओके. सो थँक्यू.